हॅलो. हा नमस्कार, खांडेकर बोलतोय पंढरपूरवरून. बोला बोला खांडेकर बोला. हा म्हटलं डाळिंबाचं रेट काय आहे सध्या? डाळिंबाचे रेट आज करंट आहे, पण रेट लगेच वाढायची अपेक्षा नाही, कारण जो फ्लो आहे तो हा. फ्लो जो 8 दिवस पाऊस असल्यामुळे जो थांबलेला होता, तर ओके ओके. त्याच्यामध्ये जे काही रेट पडले किंवा पडणार आहेत, ही जी काही हवा चाललेली आहे, तर हा हा. ती हवेत तुम्ही घाबरू नका. कारण जे ओले माल होते ते थोडंसं पॅकिंग केल्यानंतर ते सडून जायचे, त्यामुळे व्यापारी पण त्या मालांना डिमांड करीत नव्हता. बरोबर परंतु आहे. आता जसे माल सुकलेले येतील हा हा. तसे ते माल मजबुतीने पुढे पोहोचतील. त्या बरोबर. मालांची कुठेही काळजी करायचं कारण नाही. फक्त आता काय झालंय, की मी पाठीमागे जून मध्ये सांगत होतो, जुलै हा आणि ऑगस्टला माल एकदम जास्त येणार आहेत. आणि हा हा. त्या हिशोबाने जर आपल्याला जून मध्ये काही विरळून आणता आले तर आणा. त्या हिशोबाने आता तुम्ही जर कोण पुढे 15 दिवस असेल त्याने थोडंसं अलीकडे येऊन विरळा, की जेणेकरून आपला माल ओव्हर व्हायला नको आणि कडक अवस्थेत आपल्याला चांगले रेट मिळावेत. आता तुम्हाला जर जागेवर द्यायच्या अपेक्षित आज येतो की राहील उद्या येतो, 8 दिवस आपले लेट होतात. बरोबर. आणि त्या 8 दिवसामध्ये मग माल ओव्हर झाला की आपल्याला नाईलाजाने एक तर मार्केटला काढावा लागतो, नाही तर मग कुणाच्या तरी गळ्यात टाकावा लागतो. हम्म. त्यासाठी आपल्याला मार्केटचा अभ्यास करा. रेट आता जे आहेत ते चांगलेच आहेत. जे पूर्वी 100-110 रुपये गुठी जात होती, ती समजली आज 85-90 जाती. जी 85-90 जात होती ती 65-70 जाती. बरोबर. 65-70 जात होती 55-60 जाती. पण 10-5 रुपयांनी रेट ते हे माल वाढल्यानंतर खाली येणारच होते, कारण जून मध्ये माल नव्हते. ओके ओके. म्हणजे 200 रुपये होते, समज 150 जात असेल, 160 जात असेल, 70 जात असेल, पण ऍव्हरेजली 10-15-20 रुपये कमी असतील, पण एवढा हा. रेट काय घसरलेला नाही. बरं बरं बरं. हा, जे काल मी एक ऑडिओ व्हिडिओ प्रसारित केली होती. एक बरं बरं. शेतकरी आला होता, त्याला 200 रुपयाचा माळशिरस तालुक्यातला 200 रुपयाचा माल 100 रुपयांनी डायरेक्ट मागितला, जे 200 मागणी होत होती. बरोबर बरोबर. हा, एवढा तर रेट नाही कमी झालेला. हा मग तेच कन्फर्म करावं म्हटलं, की कारण व्यापारी हे जरा थोडं इकडं म्हणजे एक थोडं म्हणजे हे करतात ना त्यांचे म्हणजे रेट आहेत ते ओरिजिनल रेट आहेत ते सांगत नाहीत, ते दुसरेच रेट काहीतरी त्यांच्या हिशोबाने सांगतात ना. बघा, आता पहिली गोष्ट, व्यापारी कडनं आपण जी अपेक्षा करतो ते योग्य का अयोग्य, त्या त्या आपण तपासल्या पाहिजेत. शेजारची मार्केट आपण शेजारी तुम्हाला पंढरपूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, अकलूज, इंदापूर ही सगळी मार्केट आहे, सोलापूर मार्केट. आणि बरोबर आहे. त्यानंतर तुमचा जर आमच्यावरती विश्वास असेल त्याच्यापेक्षाही जास्त, तर तुम्ही आमच्याकडे आला पाहिजे. आमच्याकडे मोकळं झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग नजरेने पाहिलं पाहिजे. ह्याच्यात 4-2 दिवस नक्की जातील. पण आता अडचण अशी आहे, की शेतकऱ्याला बाहेर पडता येत नाही ऐन मोसम मध्ये माल काढणीच्या अगोदर. हम्म. त्याची राखण पडलेली असती, समस्या अनेक असतात. बरोबर. मग कुणाच्या तरी ऐक्यू माहितीवरती आपण फसतो. पण जर तुम्हाला पर्यायी व्यवस्था घरात कोणतरी बाहेर पडण्यासारखं असेल, ओके. तर 4 मार्केटचा सल्ला घेतलाच पाहिजे. नुसता केडी चौधरींचा घेऊ नका. बरोबर बरोबर. हा, आणि मी तुमचा खांडेकर माझ्याकडे माल यावा ही भावना माझी बिलकुल नाही. नाही नाही, आम्ही तुम्हाला म्हणजे अगोदर घातलेला आहे माल, हा त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला केडी चौधरी म्हणजे तुम्ही फेमस आहे पुण्यामध्ये, हा, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला तुमचा सल्ला रेट बद्दलच घेतोय. नक्की घेतला पाहिजे. पण काय होतं, की हे माझं टच तुमच्याशी डायरेक्ट आहे, त्यामुळे तुमच्यासारखी मला फोन करतात. पण हा जे काही गाडीवाल्याच्या थ्रू वितरित माल करतात, ते गाडीवाला जिकडं कमिशन जास्त मिळेल तिकडं उद्या उद्या सांगतो, इकडं चांगलं मार्केट आहे, तिकडे चांगलं मार्केट आहे. बरोबर आहे आणि बरोबर. आपण फसतो. आणि सगळेच गाडीवाले खराब आहे अशातलं मी म्हणणार नाही. काही गाडीवाले चांगले आहेत. त्यांचं कुठंतरी चांगल्या दलालाशी संबंध असतात. ते चांगला पण सल्ला देतात. ओके ओके. आता जागेवर तुम्ही जी मेन मनस्थिती खराब झालेली आहे तुमची, मंदी हा. एवढी तर मला मंदी नाही दिसत. ओके. हा, फक्त बुकिंग करून आता आम्ही माल चालू केले आहेत ना, असं प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कोठ्याप्रमाणे बुकिंग करून माल घेतला, म्हणजे ज्याच्या ज्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे उतरून घेतला. हा तर हा. आज जे मार्केट ढासळतं आणि उठायला 15 दिवस जातात ना, तर त्या हम्म, आडत्याची किती कॅपॅसिटी आहे बाबा, तेवढा माल आमचा उतरून घे, आम्ही हम्म. 2 दिवसांनी लेट काढू. बरं बरं बरं. असं प्रत्येकाने केलं पाहिजे. बरोबर आहे. आता आपण तो पॅटर्न आणला. हा पॅटर्न आपण राजस्थानमध्ये विकसित केला होता आणि तिथं शेतकऱ्यांचा रेट पडून नव्हता दिला मालाचा जागेवर सुद्धा. बरोबर आहे की शेतकऱ्यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. हा, का 4 दिवस बागेवर राहू द्या ना, 4 दिवस झाडाला राहिले ना, फळ खराब नाही होणार, पण काढल्यानंतर तुम्हाला विकायचीच. हा बरोबर. हा, मग हे नुकसान टाळायचं असेल तर त्याला बुकिंग हा पर्याय आहे. बुकिंगच्या हिशोबाने माल जाणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. का जेव्हा जास्त माल असतो त्यावेळेस. आणि हा शॉर्टेज पिरियड मध्ये तुम्ही नाही बुकिंग केला आणि तसाच डायरेक्ट नेला तरी काय फरक पडत नाही. हा हा हा. आलं लक्षात. बरोबर आहे की. बाकी काही शंका अजून असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे, तेच रेट बद्दल आणि काय बाबा इथून पुढे वाढेल का रेट, का हे हा पोझिशनला आणखी कमी होईल रेट? पण नाही, कमी नाही झालं पाहिजे, पण जास्त वाढीची पण अपेक्षा नाही ठेवली पाहिजे आपण.
हा 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 कारण जुलैमध्ये एकदम माल आहेत, हा हा. ऑगस्टमध्ये माल आहेत, सेटिंग लागले त्याप्रमाणे. आपण एवढंच आहे की त्याच्यामध्ये तेलेनी बऱ्याचशा बागा गेल्या, त्यामुळे आशा आहे की राहिलेल्यांचे पैसे नक्कीच गळतील. ओके. हम्म, हम्म, हम्म. पण जास्ती रेट वाढेल आणि मग मी विकेल, तोपर्यंत तुमची बाग पण टिकली पाहिजे. माल ओव्हर झाला तर तुम्हाला रेट वाढून बी उपयोग होणार नाही. हो बरोबर की. हम्म, 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 हम्म. आणि ते आता मध्ये वाढले होते ना रेट एकदमच अचानक. नाही, वाढले म्हणजे पाऊस चालू होता, माल शॉर्टेज आला होता. उत्तर महाराष्ट्रात जास्त पाऊस होता, हा पश्चिम हा. महाराष्ट्रात कमी पाऊस होता. पश्चिम महाराष्ट्रात तेलाचे थैमान घातलं होतं. बरोबर. थोडक्यात थोडेच बाजारपेठेत पोहोचत होते. हम्म. बाकीचे म्हणत होते एवढा रेट पाहिजे मला, 200 पाहिजे, 250 पाहिजे. त्यात आवळून धरले त्या बागा. हा मग हा. त्यात मार्केटला येईल ते शॉर्टेज होतं, रेट वाढून मिळाला. आता ज्याचे 200ची अपेक्षा जी 100 आणि 120 वर आली, ते दंदिशी मार्केटला यायला लागलं. तिथं मार्केट घाण करायला लागलं. हो बरोबर की. मग ह्या समस्या आहेत ना. त्यामुळं तुम्ही मागे रेट मिळाला म्हणून तुम्हाला आज मिळेल ही अपेक्षा धरू नका. पण जास्त रेट खाली येऊन आपलं नुकसान होणार नाही, ह्याच्या अडचणी काळजी घ्यावी. आणि तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही काळजी घ्यावी की आपण विरळून काढा. हो ओके ओके. आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा जागेवर जरी किती ठरवलं कमी मागायचं, तरी हा परवा दिवशी मी शनिवारी ह्याला जाऊन आलो इंदापूरला, हा. तराफवाडीला. तर तिथं शेतकऱ्याला 85 मागितलं होतं. हा. तो जो शेतकरी येऊन गेला होता त्याने कॅन्सल केलं शेजारची जी बाग. आणि तेच बाग 10-20 मिनिटात 115 रुपयांनी गेली, म्हणजे 30 रुपये वाढ झाली. बरोबर की. हम्म. ते ते पाहिजे ना नुकसान व्हिडिओ. जे गॅप होता ते थोड्या म्हणजे थोडा संयम त्यानं ठेवला म्हणून ते त्याला रेट 1 किलो माग कितीचा फरक पडला बघा 30 बरं. रुपये 30 रुपयाचा फरक पडला. आणि 30 रुपयाने म्हणजे कॅरेटला 600 रुपये. बरोबर. 600 कॅरेट म्हणजे त्या दिवशी 50 कॅरेट आणलं तर 30,000 रुपयाचा फरक पडला. बरोबर की. 30,000 रुपये आज कमवायचं म्हणजे एक आपल्या शेतकऱ्याच्या मुलातला घरातला मुलगा नोकरीला गेला तर त्याला 30,000 रुपये कमवायचे कसे, त्याला विचारा फक्त किती महिनाभर काम करावं लागतं. बरोबर की. ते एका निर्णयाने 30,000 वाढले. हो. हम्म. ठीक आहे चालेल मग तसं मग आम्ही तिकडे वगैरे माल आणायचा असेल तर मग तुम्हाला मी कळवतो मग तसं. पहिल्यांदा बुकिंगच करा. मला कळवण्यापेक्षा ते बुकिंग नंबरवरच कळवा आणि मगच काढा. ठीक आता काय झालं पेपर वगैरे काढतोय ना सध्या आम्ही. हा. मग पेपर काढून एक 2-3 दिवस तरी थोडा माल नॅचरली वातावरणात ठेवायला लागेल ना. नक्की. मग त्याच्यामुळं ते नॅचरल कलर वगैरे यायला लागेल ना जरा थोडा. हो हो हो. आता काय जागेवर बागा मागतात तुम्हाला सध्या काय दाखवलेलं नाही आम्ही काय तरी व्यापाऱ्यांना. आजूबाजूला? तसं म्हणजे व्यापाऱ्यांना असं बाहेरून विचारलं ते म्हणते जरा कमी झालाय रेट. कमी म्हणजे किती? 100-125च्या आसपास 80 ते 130-140 पर्यंत रेंज आहे म्हणले. हो, 130-140 पर्यंतच खरेदी चाललेली आहे आता. हा हा पण हा. तेच माल मार्केटमध्ये आले तर 150-160 पण ऍव्हरेज पडलेले शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे की. मग ते म्हणले की मध्ये जे रेट वाढले होते त्याच्यापेक्षा कमी झालेत रेट म्हणले. नाही, वले माल आहेत, सडतायत. तो अशा फुलाच्या तिथं असा चंद्र आकाराने तो माल सडून जातोय पावसाने हा भिजलेला. बरोबर. पण आता पाऊस उघडलेला आहे, ते विषय संपेल सगळा. पाऊस आमच्या इकडे सध्या जास्त नाही एवढा पाऊस. हा ठीक आहे, पण काही जरी थोडा असेल तर ओला झाला की फुलात पाणी गेलं, हा ओला झाला का ती पाकळीत पाणी जाऊन पाकळीत थोडं. पाणी गेलं की ते बॉक्स मध्ये टाकले की बॉक्स गरम होतो आणि माल सडतो. हो, बरोबर आहे बरोबर. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे मग चालतंय मी तुम्हाला तसं फोन करतो. येस. हा ठीक आहे ठीक चालेल ठीक ठीक थँक्यू. ठीक. धन्यवाद.